नमस्कार, मी संघमित्रा एल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वप्रथम मी माझा परिचय करून देते. मी संघमित्रा, सोलापूर युनिव्हर्सिटीमधून मी जर्नलिझमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सध्या बॅकग्राऊंड व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि न्यूज एडिटर म्हणून सध्या काम करते. आणि मी रिपोर्टर असल्याकारणानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान मला ग्राउंड रिपोर्टिंगसाठी चॅनलकडून विचारण्यात आलं आणि मी त्या चॅनलचं नाव नाही सांगणार आहे. त्या चॅनलसाठी मी 2 दिवस ग्राउंड रिपोर्टिंग केलं, पण त्याच दरम्यान मला काही प्रश्न पडलेत आणि मी हे माझं पहिलं वोटिंग असल्यामुळं मला या निवडणुकीदरम्यान काही पडलेले प्रश्न आहेत ते मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडावेत यासाठी एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, जिथं मी माझं मत मांडेन आणि सर्वसामान्य नागरिकांचं एखाद्या घटनेबाबत कशा पद्धतीचा दृष्टिकोन आहे या सर्व गोष्टी आम्ही चॅनलच्या माध्यमातून उलगडणार आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल, सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मी एका चॅनलकडून ग्राउंड रिपोर्टिंगसाठी गेले होते. तर तिथं ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना मला असं लक्षात आलं की ते खरं तर ग्राउंड रिपोर्टिंग नव्हतं. ग्राउंड रिपोर्टिंग म्हणजे काय, तर त्या प्रभागातील त्या गटामधील उमेदवार उभे आहेत, त्यांचं सर्वसामान्य नागरिकांमध्ये काय मत आहे ते आपण जाणून घेणं, त्या उमेदवारांनी केलेली विकास कामं या गोष्टी आपण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, या सर्व गोष्टी आपण ग्राउंड रिपोर्टिंगच्या माध्यमातून करत असतो. किंवा त्या उमेदवारांचं व्हिजन काय आहे या निवडणुकीमध्ये, या गोष्टी आपण सर्वसामान्य नागरिकांना सांगण्याचं काम करत असतो. पण ज्यावेळेस मी एका चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्टिंगला गेले, तर तेव्हा मला ते ग्राउंड रिपोर्टिंग वाटलं नाही, तर ते प्री प्लॅन एक गोष्ट होती असं वाटतं. कारण त्या गटामध्ये उभारलेल्या उमेदवारांनीच त्या उमेदवाराचे सपोर्टिव्ह असलेले काही सर्वसामान्य प्रतिष्ठित लोक असतील, त्यांना एकत्र करून त्यांनी कशा पद्धतीनं प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, रादर न्यूज चॅनलनं कशा पद्धतीने क्वेश्चन केले पाहिजे, कशा पद्धतीने प्रश्न विचारले पाहिजे, या सर्व गोष्टी आधीच प्री प्लॅन होत्या. आणि हे सर्व करत असताना मलाही थोडंसं वेगळं फील होत होतं, कारण रिपोर्टर असं ॲज अ रिपोर्टर या गोष्टी होणंच चुकीचं आहे असं मला वाटत होतं. आणि त्यामुळं मी ते चॅनलचं काम जास्त दिवस करू नाही शकले. 2 दिवस काम केले आणि थांबले. तर मला एकंदरीत असं सांगायचं की रिपोर्टर जे आहेत ते मॅनेज केले जात आहेत. भले ते पैसे देऊन होऊ दे, धमकी देऊन होऊ दे, रिपोर्टर हे मॅनेज होत आहेत. ते सर्वसामान्य नागरिकांना सत्य परिस्थिती सांगत नाहीत. आता खरं तर मी एक रिपोर्टर आहे, या नात्यानं मला काय करायचं आहे, मी कोणती बाजू नागरिकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे, कशा पद्धतीनं नागरिकांना योग्य कॅन्डिडेट निवडण्यास मदत होईल हे सांगण्यासाठी रिपोर्टरचं काम असतं. हे सांगणं एका पत्रकाराचं काम असतं आणि ते मी करायला पाहिजे आणि मी ते करेन अशी इच्छा बाळगून त्या चॅनलच्या माध्यमातून काम करायला गेले होते. पण तिथं काही तसं झालं नसल्याने मी ते काम सोडलं आहे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू असतानाच 28 जानेवारीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि त्यांच्या या आकस्मिक मृत्यूमुळं आपला महाराष्ट्र 3 दिवस बंद ठेवण्यात आला होता. पण खरंच या काळात महाराष्ट्र 3 दिवस बंद होता का? कारण त्याच काळामध्ये निवडणुकीचे प्रचार, सभा या सर्व सुरू होतं, उमेदवारी अर्ज भरणे या सर्व गोष्टी सुरू होत्या आणि त्याच काळात महाराष्ट्र बंदी घालण्यात आली. पण ते खरंच महाराष्ट्र बंदी होती का? उमेदवारांनी प्रचार करणं थांबवलं होतं का? उमेदवारांनी आपली बाजू, आपला प्रचार, आपलं सभा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सुरू ठेवले होते. तर खरंच अजित पवार यांनाही श्रद्धांजली आहे का हा प्रश्न निर्माण होतो. जर खरंच राष्ट्रवादीचे उमेदवार जे अजित पवार यांच्या बाजूने उभे आहेत उमेदवार म्हणून, त्यांनी ही प्रचार बंदी ठेवायला पाहिजे होते 3 दिवस, पण ते प्रत्यक्षात तसं झालं नाही आहे.
तरीही अजित पवार यांना श्रद्धांजली नाही असं मला वाटतं. आणि मला पडलेले प्रश्न मी एक नोट डाऊन करून घेतले, थोडेसे नोट्स वगैरे काढून घ्यावेत आणि त्या दृष्टीने मी प्रश्न काढून घेतलेत. आणि आय होप की मला या सर्व गोष्टींचं, माझे या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळतील. तर एक पत्रकार म्हणून मी एक गोष्ट प्रकर्षाने सांगते की पत्रकारांना सत्यस्थिती, सध्यस्थिती, सत्यवर्तन आणि सत्य घटना या नागरिकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. पण सध्याचे पत्रकार हे मॅनेज झाले असल्या कारणानं रादर मोठमोठे चॅनल ही एका विशिष्ट राजकीय गटातूनच आपलं रिपोर्टिंग करतात आणि ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मला वाटतं. यासाठी मी स्वतःच चॅनल ओपन केलं, हे तुम्हाला सांगितलंच आहे. तर आजच्या माध्यमातून मी सत्य गोष्टी, सत्य वर्तन, नागरिकांचे त्यावरील प्रश्न, त्यांचं मत, या गोष्टी मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर तो मला प्रश्न आहे की पत्रकारांनी मॅनेज झाले तर लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळत आहे का? पत्रकारांनी याचा विचार करायला पाहिजे. जर आपण रिपोर्टर आहे तर आपलं पहिलं कर्तव्य असं आहे की आपण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांचं मत जाणलं पाहिजे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी, योग्य उमेदवार समजावून सांगण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. पण तुम्ही मॅनेज झाले कारणानं निवडणुकीमध्ये जे काही गोष्टी सुरू आहेत, मॅनेज होणं, पैसे घेणं, धमक्यांना बळी पडून त्यांच्या सपोर्टिव्ह न्यूज देणं, या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत असं मला वाटतं. आणि सांगायचा मुद्दा झाला तर या प्रचारादरम्यान उमेदवार आपल्या गटामधील एका प्रतिष्ठित वर्गातील लोकांना गोळा करून त्यांना एकत्र घेऊन त्यांच्यासोबत प्रचार सभा करणं, कॉर्नर सभा करणं, शक्ती प्रदर्शन करणं, या सर्व गोष्टी करतात आणि त्या बदल्यात त्यांना थोडेसे पैसे दिले जातात. त्या कारणानं ते लोक त्यांच्यासोबत येतात. पण त्यांनाही त्या गोष्टीची काही फरक पडत नाही की कोणता उमेदवार निवडून आला पाहिजे. त्यांना पैसे भेटतात, 3 वेळेस जेवायला मिळतं, विषय संपला, त्यासाठी ते येतात. तर या गोष्टीनं काय होतं तर त्यांच्यासोबत जाणाऱ्या हे सर्वसामान्य नागरिकांनीही हा विचार करायला पाहिजे की आपण त्यांच्यासोबत फिरणं म्हणजे योग्य आहे का? आपण आपलं मत योग्य व्यक्तीला देणं, योग्य व्यक्तीचा प्रचार करणं, या सर्व गोष्टी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विचार करायला पाहिजे. आपलं पुरतं झालं, 2 दिवस तुम्ही 1000-2000 रुपये तुम्हाला मिळाले, तुम्ही गेलात, पुढचे 5 वर्ष काय? पुढच्या 5 वर्षात हे उमेदवार तुमचे प्रश्न, समस्या सोडवतील का? हा विचारही तुम्ही सुरुवातीला करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे उमेदवार या 10 दिवस या लोकांना घेऊन रिपोर्टिंग करतात तर ते निवडून आल्यानंतर याच लोकांना बोलण्यासाठी त्यांच्याकडे 10 मिनिट नसतात. तर ही किती विसंगती आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि उमेदवारालाच मत द्यायला पाहिजे. आणि आता ठीक आहे, ज्याचा पॉलिटिकल कोणताही बॅकग्राऊंड नाही आहे तो उमेदवार उभा आहे आणि त्याला तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे खरं तर, कारण तो व्यक्ती काहीतरी घडवू शकेल. तुम्ही एकाच व्यक्तीला कंटिन्युअस त्याच पक्षातून उमेदवारी देत असाल, तोच विजयी होत असेल तर एकंदरीत आपला विकास हा थांबेल असं मला वाटतं. आणि संविधानामध्येही असं नमूद आहे की एकाच पक्षाकडून कंटिन्यू सत्ता नसावं, पक्षांतर, पक्षबदली हे निवडणुकीमध्ये व्हायला पाहिजे. तेव्हाच लोकशाही टिकून राहील, नाहीतर हे एक हुकुमशाही होईल. जर भाजप कंटिन्यू येत राहिलं 1 वेळेस 2 वेळेस ठीक आहे, पण भाजपच तुम्ही 4 ते 5 ते 10 निवडणुका जर भाजपला निवडून देत असाल तर तिथं हुकुमशाही येणार हे नक्की. आणि याचा विचार करून सर्वसामान्य नागरिकांना तुम्ही योग्य विचार करूनच मतदान करावं अशी मला त्यांना सांगायचं आहे. आणि पैसेला बळी पडू नका. तुमचं मतदान हे तुमचा हक्क आहे, ते तुम्ही बजावायला हवं. थोड्या पैशासाठी तुम्ही तुमचं हक्क विकू नका. तुमचं मत योग्य व्यक्तीला द्या अशी अपेक्षा आहे. आणि खरं तर हे उमेदवारांचं ही गोष्टी चुकीच्या आहेत, कारण उद्या निवडणूक आहे, उद्या मतदान आहे, तर आदल्या दिवशी सर्वसामान्य लोकांच्या घरी जायचं, त्यांना थोडे पैसे द्यायचे आणि आम्हाला वोट करा, आम्ही तुमची समस्या सोडवू. या चुकीचे जे काही तुम्हाला
आमिष दाखवलं जातं पैशांचं, तुम्हाला भुलवलं जातं. या सर्व गोष्टींना बळी न पडता तुम्ही योग्य व्यक्तीला मतदान करून त्यांना निवडून दिलं पाहिजे, जेणेकरून ते पुढचे 5 वर्ष तुम्हाला तुमच्या समस्या सोडवतील, तुम्हाला साथ देतील आणि तुमच्या अडीअडचणीला समोर येतील, तुम्हाला मदत करतील. तर मला सर्वांना हेच सांगायचं आहे की मला पडलेले प्रश्न की उमेदवारांनी आपली निवडणूक ही स्वबळावर लढावं, पैसे न देता, पैसे न खाता आणि कोणालाही प्रचारामध्ये पैसे देऊन न बोलवता उमेदवारांनी प्रचार करावा, स्वतःच्या बळावर जिंकावं. मतदारांनी स्वतःचं मत विकू नये, योग्य व्यक्तीला मतदान करावं ही सर्वांना विनंती आहे. आणि ॲज अ रिपोर्टर मला इतर पत्रकारांनाही सांगायचं आहे की आपलं काम, आपला पत्रकार म्हणून आपली जबाबदारी, या सर्व गोष्टींचं भान ठेवूनच आपण पत्रकारी करायला पाहिजे. ज्यांना धमक्यांना बळी पडून त्यांचे पैसे घेऊन जे पत्रकारिता करतात ते पत्रकार नाहीत, ते लोकशाहीचा चौथा स्तंभ असू शकत नाहीत. जे पत्रकार सद्यस्थिती, सत्य वर्तन आणि सत्य घटना लोकांपर्यंत मांडतात, लोकांपर्यंत पोहोचवतात, तेच पत्रकार असतात. आणि सर्व पत्रकार बांधवांना मला विनंती करायची आहे की योग्य तोच मार्गाने पत्रकारिता करावी. आणि या सर्व गोष्टी माझ्या मनात सुरू आहेत आणि याचं मला उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्समधून नक्की द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि इथंच थांबते. आणि राजकीय असतील, क्रीडा असतील, मनोरंजन असतील, शैक्षणिक असेल, या सर्व क्षेत्रातील सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी एल न्यूजच्या माध्यमातून नक्की करेन. सर्वसामान्य नागरिकांचं मत मांडण्याचे काम करेन. धन्यवाद. मला ऐकून घेतल्याबद्दल आणि माझं मत मांडण्यासाठी मला वेळ दिल्याबद्दल. आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण या सर्व प्रश्नांचा किंवा मी मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करून योग्य ते निर्णय घ्याल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही गोष्टी आपल्यासमोर उलगडण्यासाठी. धन्यवाद.